नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नीलांबरी भूमीला समजवत म्हणते की भूमी, अगं असं काय करतेस तू? जाऊ दे ना सगळं. अगं आता जे काही घडलंय ते सोडून दे ना, माफ कर आणि बाकी पुढे लाग ना. आता जे काही घडलंय त्याबद्दल तू कशाला उगीच उकरून काढतेस? ते जे काही म्हणतायत ते ऐक आणि बाकीचं सगळं सोडून दे. हा राग सोडून दे, काहीच मिळणार नाही. त्यावर आता भूमी म्हणते की आई, हा सगळं असं करून चालणार नाहीये. अगं यांना असं सोडून चालणारच नाहीये. यांची जी काही पापं आहेत ना, ती माफ न करण्यासारखी आहेत आणि म्हणूनच मला आता त्यांना माफ करता येणार नाही. यांचं जे काही सगळं कारस्थान आहे ना, ते सगळ्यांसमोर आणायचंच आहे मला. म्हणूनच या बाईला इतका साध्यापणाने माफ करून चालणार नाही. यांना शिक्षा तर झालीच पाहिजे. जे काही वागलेत ना, त्याबद्दल यांना माफ केलं नाही पाहिजे. त्याच वेळेला मग आता इथे असं म्हटल्यावर नीलांबरी गप्प होते. नंतर नीलांबरी हे ऐकते आणि म्हणते की बापरे, आता या भूमीचं मी काय करू? नंतर त्यावर आता चवताळून उठलेली रागिनी म्हणते की तू काही माझं वाकडं करू शकणार नाहीस. भूमी, तुला काय वाटतं की तू मला तुझ्या जाळ्यात अडकवशील? तर नाही, अजिबात तू मला अडकवू शकणार नाही आणि माझा खेळ संपवू शकणार नाहीस. कारण भूमी, तू जेव्हा एक पाऊल उचलतेस ना, त्याची 4 पावलं अगोदरच मी ती पावलं उचलून मोकळी झालेली असते. तू जे काही करतेस त्याच्या अगोदरच मी माझं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. आणि तू काय करणार हे मला चांगलं अत्यंत हुशारीने माहीत असतं. म्हणूनच आता मी तुला एक गोष्ट सांगते की काही केलं तरी तू माझं वाकडं करू शकत नाहीस. तेव्हा मग भूमी म्हणते की ठीक आहे, आत्ता वाचलायत ना तुम्ही, प्रत्येक वेळेला तसं होणार नाही आहे ना. आता तुम्ही स्वतः सगळं काही नीचपणाने हरकती करताय. माझ्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवून तुम्ही तुमचा प्लॅन रेडी करताय, परंतु असं अजिबात होणार नाही. खरं आहे, कधीतरी माझा दिवस असेलच. तेव्हा मग आता रागिनी हसायला लागते. ती म्हणते की नाही गं नाही भूमी, तू किती प्रयत्न केलेस ना केविलवाणे, तरी तुला ते शक्य नाही आहे. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जोपर्यंत तुझ्या या घरातलं कर्णपिशाच हे माझ्या वशमध्ये आहे ना, तोपर्यंत तू माझं काहीही वाईट करू शकणार नाहीस. तोपर्यंत मला हे नक्की माहिती आहे की काही झालं तरीही तू मला काहीच बोलू शकणार नाहीस किंवा तू माझं वाकडंच करू शकणार नाहीस. असं म्हटल्यावर भूमी लगेच नीलांबरीकडे बघायला लागते आणि तिच्या लक्षात येतं की हे सगळं नीलांबरीने केलेलं आहे. तिने मुद्दामच सगळ्या न्यूज या तिच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत. तेव्हा भूमी आता नीलूकडे बघते आणि म्हणते की आई, तू तू हे सगळं करतेस का? तेव्हा मग ती म्हणते की काय मी काय करते? तेव्हा मग भूमी म्हणते की आई, खरंच मला लाज वाटते. अगं तू असं कसं वागू शकतेस? म्हणजे जे काही सगळं काही होतं ते तू यांना सांगितलंस का? आणि तू यांना सगळ्या खबरी पोचवतेस का? काल गायकवाड आले होते, ते पण तू सांगितलंस का यांना? तेव्हा मग आता रागिनीला बघतच नीलू म्हणू लागते की अगं भूमी, मी असं का करेन? अगं मी असं कशाला करू? तेव्हा ती म्हणते की आई, मग कसं समजलं यांना की गायकवाड मला भेटायला आले होते आणि त्या विरोधात काहीतरी पुरावा सादर करणार आहे वगैरे? तू यांना सांगितलं म्हणून या बाई सावध झाल्या. तुला कळतंय का? अगं तू आई म्हणून घेण्याच्याही लायक नाही आहेस. अगं अशी कशी वागू शकतेस तू? मला लाज वाटते तुला आई म्हणताना पण. तू अशी वागलीस की काहीच मी बोलू शकत नाही. तू यांचा फायदा का करतेस मला हे काहीच कळत नाही. काल जे गायकवाड आले तू सांगितलंस ना यांना? तेव्हा नीलू आता जराशी बाचळते आणि म्हणते की कोण गायकवाड? अच्छा, ते काल जे ऑफिसर आले होते. जो माणूस आला होता तो CID ऑफिसर होता का इथे? मला काय माहिती बुवा, आणि मी कशाला त्यांना ही सगळी खबर देऊ? मला तर काही माहितीच नव्हतं. तेव्हा मग आता भूमी म्हणते की आई, खोटं बोलू नकोस. हे सगळं तूच सांगितलंयस त्यांना. आताच त्यांनी हे सगळं कबूल केलंय की तू त्यांच्या तावडीमध्ये आहेस आणि तू त्यांना मदत करतेस, बरोबर ना? तेव्हा मग आता रागिणीला खूप चिड येते. भूमी म्हणते की आई, अगं असं करण्याच्या अगोदर विचार तरी करायचा होतास. मी ही लढाई जिंकू शकले नव्हती, कारण तू त्यामध्ये उभी येतेस. अगं आई, धर्म अधर्माच्या लढाईमध्ये तू पण माझ्याबरोबर नाही आहेस का गं? आणि याची मला आता लाज वाटते. लाज सोड आई, मला तुझी शरम वाटते की तू अशी माझ्याबरोबर वागू शकते. असं का करतेस तू? अगं इतकं सगळं होऊनही तू स्वतःच्याच जीवावर का उठलेली आहेस? तेव्हा मग आता नीलू मात्र चिडते आणि म्हणते की भूमी, बस कर. आता मी इथून पुढे तुझं काही ऐकूही घेणार नाही. जर मला आई असल्याची लाज नसते ना, तर मी इथे तुला आज घरात ठेवून घेतलंच नसतं. आज मला जाण आहे म्हणूनच मी तुला इथे घेऊन ठेवलं आहे घरात. एक गोष्ट तू चांगलीच लक्षात ठेव. आणि हो, मी हे सगळं केलं आहे ते माझ्या पुन्नूसाठी केलेलं आहे, माझ्या मुलीसाठी केलं आहे. आणि तू जे काही वागतेस ना ते स्वतःसाठी वागतेस, लक्षात ठेव. माझ्या पौर्णिमासाठी मी हे सगळं करत आहे. तेव्हा मात्र भूमी म्हणते की आई, नाही, तू तुझ्या मुलीसाठी हे सगळं नाही करत आहे. तुला कळत नाही अगं. तुला आणि पौर्णिमाला हाताशी धरून हे फक्त स्वतःची पोळी भाजून घेत आहेत. जेव्हा यांचं काम पूर्ण होईल त्यावेळेला बघ कसं करतील त्या. आता तुम्ही याच्या फायद्याचे आहात म्हणूनच ही सगळी तुम्हाला मदत करते, तुमच्याकडून माहिती पुरवून घेत आहे.
परंतु एकदा की तुम्ही ह्यांच्या प्याद्या म्हणून संपलात ना, त्या तुम्हाला कशा वागवतील हे तुम्हालाही माहीत नाही. आणि तुझी मुलगी, जिला तू म्हणतेस की सगळं मानाने मिळायला हवं ना, त्या मुलीला काहीही मिळणार नाही आहे, एक गोष्ट लक्षात घे. अगं, ज्यावेळेला तुमची किंमत शून्य ठरेल तेव्हा दुधातून कशी माशी बाजूला फुंकून टाकतात, तशीच तुम्हाला ही बाई टाकून देईल, लक्षात ठेव. अगं, ही बाई काही स्वतःचीच नाही आहे. आणि आई, तुला काय वाटतं, तिला हे सून म्हणून मान देता येत का? अजिबात नाही. अगं, जी माणसं कधीही स्वतःचीच नसतात ती कोणाचीच होऊ शकत नाही. कारण काही झालं तरीही जेव्हा स्वतःच्या अंगावर येणार तेव्हा मात्र ह्या तसंच करणार. स्वतःच्या अंगावर जेव्हा येईल तेव्हा सगळं पायाखाली घेतील, आपली पिलं देखील पायाखाली घालतील. अशा प्रकारची माकडी नाही ही बाई. आणि मग तू हिच्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवतेस की ती आपल्या पुणूला व्यवस्थित ठेवेल किंवा तुझ्याशी नीट वागेल? तेव्हा मग रागिनी हसायला लागते आणि म्हणते की भूमी, झालं झाले तुझे काही ते पराक्रम करून झाले, बोलून झालं, तोंडाची वाफ घालून झाले, नेहमीप्रमाणे काहीही उपयोग झाला नाही. तेव्हा भूमी म्हणते की नाही, नको होऊ देत उपयोग ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. परंतु मला नक्कीच माहिती आहे, आज नाही तर उद्या तुमचं हे सगळं जे काही सत्य आहे ते मी जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही. तुमचे हे जे काही पाप आहेत ते भरल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मग आता भूमी म्हणते, कालचा दिवस माझा नव्हता, आजचाही दिवस माझा नसेल कदाचित, परंतु उद्याचा दिवस हा नक्की माझा असेल. आणि त्या दिवसामध्ये मी तुम्हाला नक्की चॅलेंज देते की तुमचं जे खरं रूप आहे सगळ्यांसमोर आणेन. आणि हो, काही झालं तरीही प्रत्येक वेळेला तुम्ही तर सावध नसालच ना, कधी ना कधीतरी बेसावध असाल, तेव्हाच मी तुमच्यावर हल्ला करेन आणि तुम्हाला तेव्हा निसटण्याची संधी देखील मिळणार नाही. असं भूमी बोलते आणि म्हणते की या धर्माधर्माच्या लढाईत माझी आई माझ्यासोबत नाही, परंतु मी ही लढाई जिंकणारच स्वतःच्या बळावर. असं म्हणून भूमी तिथून चिडून निघून जाते. त्यानंतर भूमी गायकवाड सरांना भेटायला येते आणि त्याच वेळेला इथे सरांना भेटायला आल्यानंतर ती म्हणते की सर, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, जे काही काल पुरावे सादर केले ते खोटे. तेव्हा मग ते म्हणतात की तुम्ही आधी शांत व्हा, तुम्ही जरा इथे बसा आणि हे पाणी घ्या. तेव्हा मग भूमी म्हणते की नकोय सर, प्लीज मला पाणी नकोय, मला या सगळ्या गोष्टी शोधून काढायच्या आहेत. तेव्हा मग गायकवाड म्हणतात की हो भूमी मॅडम, मला तुमचा मुद्दा पटतोय. तुम्हाला आत्ता मी सांगत आहे की जो गुन्हेगार असतो ना, तो मला चांगलाच ओळखता येतो. हे सगळं त्यांनी त्यांच्या बचावासाठी, डिफेन्ससाठी जे काही पेपर आणले ते मला चांगलेच ओळखता आले होते, परंतु माझ्याकडे पुरावे नसल्याने मी काहीच बोलू शकत नव्हतो. परंतु एखादा पुरावा आहे का तुमच्याकडे, अशी कोणती व्यक्ती जे त्यांनी नाव घेतलं आणि त्या गाडीच्या रजिस्ट्रेशनवर नाव होतं? तेव्हा भूमी म्हणते की हो, गोगटे काका आपल्याला नक्की मदत करू शकतात, ते खूप चांगले आहेत. आणि त्याच वेळेला मग काका असे आहेत. त्यावर गायकवाड म्हणतात की परंतु रागिनी तर सांगत होते की त्यांनी फ्रॉड केले आहे कंपनीमध्ये. तेव्हा भूमी म्हणते की नाही, गोगटे काका असं करणे शक्यच नव्हतं. उलट गोगटे काकांनीच मला रागिनीच्या कारस्थानांबद्दल सांगितलं होतं. आणि म्हणजेच जे माझ्या मिस्टरांचे डॉक्टर होते त्यांचाही नंबर मला गोगटे काकांनीच पुरवला होता. आणि हीच खबर रागिनीपर्यंत लागली, म्हणूनच रागिनीने आणि अभिजितने त्याला गायब करून टाकलं होतं, जेणेकरून मी त्या सत्यापर्यंत पोहोचू नये म्हणून. आणि मला इतकंच कळतंय की गोगटे काका आपली नक्की मदत करू शकतात. हे जे सगळं काही सुरू आहे ना, ते मुद्दामच रागिनी पटवर्धन यांनी सुरू ठेवलेलं आहे. आणि हे सगळं त्या खोटारडेपणाने करताय, ही लिस्ट आपल्या हाती लागली पाहिजे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की सर, असं काहीतरी करा ना, जेणेकरून ती खरी लिस्ट तुमच्या हाती लागेल आणि तुम्हाला पुरावा मिळेल. तेव्हा मग आता लगेच गायकवाड म्हणतात की हो, तुम्ही काळजी करू नका, मी माझी टीमला लगेचच ॲक्टिव्ह करतो आणि मला कोणी या बाबतीत मदत करू शकते का? तेव्हा भूमी म्हणते की हो, एक व्यक्ती नक्कीच आहे, राजाराम पटवर्धन, म्हणजेच रागिनी पटवर्धनचे मिस्टर. तेव्हा मग आता लगेच ते म्हणतात की अच्छा, म्हणजे मी त्यांना तांडेल केसमध्ये अटक केली होती तेच ना? तेव्हा भूमी म्हणते की हो, तेच आपल्याला या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करू शकतात. म्हणूनच तर तुम्ही या बाबतीतला पूर्णपणे छडा घेऊ शकता. तेच तुम्हाला त्या लिस्टबद्दल, म्हणजेच गाड्या ज्या कंपनीने घेतल्या होत्या 12, त्याबद्दलचं सगळे काही माहिती डिटेल्स देऊ शकतात. आणि आय एम शुअर या सगळ्या डिटेल्समध्ये रागिनीने फेरबदल केलेला असेल आणि ते अभिजितने करून मुद्दाम तुमच्यासमोर सादर केले, त्यांना हे सगळं खोटं ठरवण्यासाठी. तेव्हा मग आता अभिजितच्या बाबतीत लगेच गायकवाड म्हणतात की ठीक आहे, तुम्ही जर म्हणताय तर आम्ही पुन्हा त्या प्रकरणाची पूर्वचौकशी करून घेतो. आणि मला इतकंच कळतंय की नक्कीच काहीतरी पाणी मुरतंय, पण ते कुठे ते मला जरा बघितलं पाहिजे. तेव्हा भूमी म्हणते की हो प्लीज सर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ती रागिनी पटवर्धन अत्यंत नालायक बाई आहे आणि ती काही करायला कमी करणार नाही. तेव्हा मग गायकवाडांना ती म्हणते की बरं चला, मी निघू का, ॲक्च्युली मला ऑफिसला उशीर होतोय. ते गायकवाड म्हणतात की शुअर, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं नीट बघतो. आणि भूमी पोलीस स्टेशनच्या बाहेर पडते आणि अभिजित हा तिच्या मागावर असतो. आता गाडीच्याच काचेमधून अभिजित हा भूमीला पोलीस स्टेशनच्या बाहेर पडताना दिसतो.
भूमीला बघितल्यानंतर आता तिथे अभिजित घाबरतो आणि नेमकं पुढे काय होणार याचं टेन्शन त्याला आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश महाजन आणि CEO पद असं केबिन एक तयार केली जाते आणि त्याला पारितोष हा एका केबिनमध्ये आणतो आणि म्हणतो की आकाश चल लवकर चल. तेव्हा आकाश म्हणतो की अरे हे काय. तो स्वतःचं नेमप्लेट वाचतो आणि म्हणतो की अरे हे सगळं करण्याची काय गरज होती. एक केबिन देण्याची काय गरज होती. मी कुठेतरी बसून काम केलं असतं, त्यात काय आहे एवढं. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर पारितोष म्हणतो की नाही, असं तर अजिबात शक्य नाही. कारण तू CEO आहेस. अरे जसं मी माझ्या कंपनीचा CEO इथे, तसंच तूही तुझ्या कंपनीचा CEO आहेस ना तिथे. आणि एखाद्याला मान हा मान असतो. तो मान आपण कोणीही काढून घेऊ शकत नाही. आकाश म्हणतो की अरे तसं नाही, परंतु इतकं सगळं करण्याची काय गरज होती, ही केबिन वगैरे. तेव्हा मग आता पारितोष म्हणतो की कसं असतं ना आकाश, आपण एखाद्याला जेव्हा मान देतो तेव्हा जो मान असेल, आत्मविश्वास असेल किंवा प्रेम असेल, ते दुपटीने आपल्याला मिळतं. म्हणूनच आपण एखाद्याला मान देऊ तेव्हा ते समोरच्याकडून आपण अपेक्षितच धरून असतो. तसंच तू माझ्या बाबतीत करतोस तसं. जसं तू मला मान दिलायस तसं मी तुला मान देत आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कितीही काही केलं तरी आपल्या माणसांना जपलं आणि त्यांच्या बाबतीत विचार केला तर काहीही चुकीचं घडत नाही. म्हणूनच आता या क्षणाला आपण दोघं एकमेकांसोबत आहोत आणि सोबत काम करतोय टीम म्हणून. म्हणून तुला पोषक असं वातावरण देणं आणि आपला प्रोजेक्ट हे व्यवस्थित करणं ही माझी जबाबदारी आहे, बरोबर की नाही. मग माझ्या कंपनीत तुला अत्यंत योग्य अशी जागा मिळालीच पाहिजे. तेव्हा आकाश हसायला लागतो आणि म्हणतो की अगदी योग्य आहे. कदाचित तुझे आणि माझे हेच विचार तर जुळतात ना, म्हणूनच आपण दोघांची मैत्री अजूनही इतकी घट्ट टिकून आहे. तेव्हा आता लगेच पारितोष म्हणतो की बरोबर, म्हणूनच आपली मैत्री अशी टिकून आहे. आणि तुला आठवते आपण कॉलेजमध्ये असताना कसे खोडकर होतो आणि आपण अत्यंत गुणी बाळाही होतो अरे, आणि ॲट द सेम टाईम हुशारही होतो आपण दोघंजणं. तेव्हा मग आता लगेच पारितोष म्हणतो की बरं चला, आता तुझ्या पावन अशा सगळ्या आठवणींनी या कामावर बस आणि या खुर्चीवर बसून तू हे सगळं कार्यकाळ आणि तुझा हा इथला कार्यकाळ, त्याचप्रमाणे आपला प्रोजेक्ट अगदी चार चांद लावशील, उजळून टाकशील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे. असं म्हणून आकाशला तो त्या खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो की बस, अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे. नंतर मग आकाश त्या खुर्चीवर बसतो. तेवढ्यातच भूमी आलेली असते आणि भूमी आकाशला खुर्चीवर बसलेलं बघते आणि तिला आश्चर्याचा धक्का बसतो. आता भूमी गुड मॉर्निंग सर, आकाश सर असं म्हणते. तेव्हा मग आता दोघंही तिला गुड मॉर्निंग विश करतात. नंतर पारितोष म्हणतात की हे बघा मिस भूमी, आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी काही केबिन आहे ना ती आकाश सरांची आहे आणि इथे त्या केबिनमध्ये ती त्यांची स्वतंत्र अशी केबिन आहे. कारण त्यांना काम व्यवस्थित करता आलं पाहिजे आणि एक मेन मुद्दा म्हणजे की आकाश महाजनांना तुम्ही असिस्ट करणार आहात आणि तुम्ही त्यांचे असिस्टंट असाल तर जरा बरं पडेल. कारण कसं आहे ना, ते जेव्हा काम करतील किंवा त्यांना कसली गरज लागेल त्यावेळेला तुम्ही इथे असाल तर अगदी योग्य असेल ना. म्हणजे कामही व्यवस्थित होईल आणि तुम्हालाही ही केबिन अगदी व्यवस्थित आणि तुम्हालाही इथेच बसावं लागेल त्यांच्यासोबत. हे ऐकल्यावर भूमीला धक्काच बसतो. नंतर आता भूमी म्हणते की सर परंतु मला ही केबिन. तेव्हा ते म्हणतात की हो, कसं आहे ना, या तुमच्या अवस्थेमध्ये तुम्हालाही असं व्यवस्थित वातावरण मिळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बाहेरच्या ज्या काही चेअर्स आहेत ते तुमच्या या अवस्थेला अगदी योग्य नाही आहेत. इथे कसं तुम्ही कम्फर्टेबल काम करू शकता, तुम्हाला कम्फर्ट मिळू शकतो. तेव्हा भूमी म्हणते की सर कसं आहे ना, मला कम्फर्टेबल काम करायचं नाही आहे, म्हणजे मला कम्फर्ट मिळूच द्यायचं नाही आहे स्वतःला. तेव्हा मग आता ते म्हणतात की हे बघा, आपल्याला कम्फर्टची सवय होत नसते, तर आपण जेव्हा कम्फर्ट राहतो तेव्हा कामाचा रिझल्टही अगदी उत्तम येतो. म्हणूनच तुम्हाला मी इथे देत आहे राहायला. शिवाय आकाशलाही या सगळ्याची खूप मदत होईल, दोघांचंही काम व्यवस्थित होणार यासाठी मी तुम्हाला इथे राहायला सांगतोय. त्यामुळे तुम्ही आता कामाला सुरुवात करू शकता. असं म्हणून पारितोष बाहेर निघून जातो आणि तो गेल्यावर भूमी आणि आकाश थोडेसे एकमेकांवर नाराजच असतात. म्हणूनच आता इथे आकाश हा भूमीकडे एका नजरेने बघत असतो तर भूमी देखील आकाशकडे दुसऱ्या नजरेने बघत असते. दोघांची एकमेकांकडे अशी नजरानजर ही थोडीफार सुरूच असते. नंतर दुसरीकडे आता धावत धावत अभिजित आपल्या आईकडे आलेला असतो आणि अभिजित म्हणतो की आई, तुला माहिती आहे का, तू मला अत्यंत योग्य बोललीस. ही भूमी काही शांत बसणाऱ्यातली नाही. ही प्रत्येक वेळेला आपल्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतेच. तेव्हा रागिनी म्हणते की बरं आता बोल, काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की अगं आई, ही भूमी ना अत्यंत चिवट आहे. मला माहीतच होतं, काल आपण तिच्या विरोधामध्ये सगळ्या काही गोष्टी उभ्या केल्या, ती काही शांत बसणार नाही. आज ती गायकवाडाला भेटायला गेली होती. नक्कीच त्या मॅजिस्ट्रेटच्या मदतीने गायकवाड आणि यांची भेट झाली आणि या दोघांचं नेमकं काहीतरी बोलणं झालेलं आहे.
आता रागाने तिच्या हातातली फाईल फेकून देते आणि म्हणते की वाटलंच मला, ही भूमी ना त्या गायकवाडचा पिछा काही सोडत नाहीये. दोघांचं नेमकं काय चाललं ना काहीच कळत नाहीये. आता या दोघांचं नेमकं काय झालंय, काहीतरी दोघांमध्ये नक्की बोलणं झालं असणार. परंतु काय, ते कसं ओळखायचं, असं रागिनी आता विचार करत असते. तेवढ्यातच आता अभिजित म्हणतो की हो ना आई, ही त्या गायकवाडापर्यंत पोचली आणि आता सगळ्या गोष्टी त्याच्याच मदतीने करते. मला तर वाटतंय की भूमी आता पुन्हा काहीतरी त्याला नवीन गोष्ट सांगून आलेली असणार. आणि असं मला आता माहिती मिळाली की ही भूमी कुठेतरी ऑफिसला देखील जाते आणि नवीन ऑफिसला जॉईन केलंय. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की कोणतं ऑफिस, काय ऑफिस आहे. तितक्यात आता पौर्णिमा येते आणि म्हणते की पारितोष टेक्स्टाईल्स. तेव्हा रागिनी म्हणते की तुला हे नाव कसं काय माहिती. पौर्णिमा म्हणते की आईने सांगितलंय मला. रागिनी म्हणते खबर पक्की आहे ना. तेव्हा पौर्णिमा हो असं म्हणते. मग रागिनी म्हणते की पारितोष टेक्स्टाईल दरवेळी कुठल्या ना कुठल्या तरी नवीन टेक्स्टाईल कंपनी शोधते ही. स्मार्ट असं म्हणून आता रागिनी त्या पारितोष टेक्स्टाईलचा विचार करत असते. त्यानंतर इथे भूमी ही खुर्चीवर बसते आणि तिचं फाईल्समध्ये ती काहीतरी काम असं चाळवण्याचा प्रयत्न करत असते. आकाशचं लक्ष हे भूमीकडे असतं. नंतर दोघं एकमेकांशी सुरुवातीला काहीच बोलत नाही, परंतु आकाश भूमीला बस बोलतो म्हणून भूमी देखील बसते. आकाश म्हणतो की तू माझा नवरा म्हणून तरी ऐकत नाहीस, निदान माझा बॉस म्हणून तरी ऐक बस, असं म्हणून तो तिला बसायला सांगतो. त्यामुळे ती बसते. आकाश आता भूमीला म्हणतो की भूमी, आपण दोघंही नियतीने वेगळे होऊ शकत नाही. आज पुन्हा एकदा नियतीने सिद्ध केले की आपण एकमेकांपासून कधीच वेगळे होणार नाही. पुन्हा आपण एकमेकांसोबत काम करायला लागलो आहे. भूमी म्हणते की हो, मला ते अमान्य नाहीच आहे, मला ते मान्य आहे की नियतीच आपल्याला एकत्र आणते आणि आपण मेड फॉर इच अदर आहोत असे सगळेजण म्हणतात. तसंच मलाही वाटतंच, परंतु प्रत्येक वेळा असं आहे हे मला तू पटवून देत नाहीस आकाश. मेड फॉर इच अदर आहोत तर मग आपण वेगळे का, याचा विचार तू जरा करायला हवा होतास आकाश. आणि आपल्या तसा विरह कसा येईल जर आपण एकमेकांसाठी इतकेच बनलेलो आहोत तर, याचा विचार तू कर, म्हणजे तुला याचं उत्तर नक्कीच सापडेल. तर आता इथे आकाश म्हणतो की त्याचा विचार तूही करायला हवास भूमी. तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे जाऊ दे. भूमी म्हणते की आकाश, जर या गोष्टी खऱ्या असताना तर तू मला काल खोटं ठरवलं नसतं. तुझी आई काल पुन्हा एकदा खोटं बोलली, हे काल तिने सगळ्यांसमोर सिद्ध केलंच, परंतु तुझा त्याच्यावर विश्वास बसणार नाही, कारण तू अजूनही माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस. आणि मग आकाशला आता तो विषय काढला म्हणूनच राग येत असतो. भूमी म्हणते की ठीक आहे आकाश, ऑफिसमध्ये आता तो विषय नको आहे, जाऊ दे, आपण या विषयावर इथे बोलायला नको. त्याच वेळेला आकाश आता स्वतःचा लॅपटॉप घेतो आणि काम करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा तो लॅपटॉपवर काम करायला सुरुवात करणार तेवढ्यातच त्याला भूमीचा आणि स्वतःचा हा सेल्फी दिसतो. आणि जेव्हा भूमी प्रेग्नंट असते, जेव्हा ती बातमी कळते, दसऱ्याच्या दिवशी त्या दोघांनीही तो सेल्फी काढलेला असतो आणि तो सेल्फी आता आकाशसमोर येतो. आकाश अगदी प्रेमाने त्या स्क्रीनकडे बघत असतो. तेवढ्यातच आता भूमी ही आकाशच्या लॅपटॉपकडे बघते, तेव्हा तो वॉलपेपर तिला दिसतो आणि तो पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. आता भूमी आकाशकडे येते आणि म्हणते की आकाश, जरा प्लीज एक काम करशील का, हा जो वॉलपेपर आहे ना तो प्लीज चेंज कर. तेव्हा मग तो म्हणतो की कशासाठी. भूमी म्हणते की तसं नाही, आपण इथे काम करतोय आणि आपलं काही जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर यायला नको म्हणूनच, बाकी काही नाही. कारण आपण इथे काम करतोय, उगीच कशाला गडबड आणि गोंधळ. तेव्हा आकाश म्हणतो ॲक्च्युली हा माझा फोटो लकी चाम आहे, या फोटोला बघून आम्ही सुरुवात करतो कामाला, तेव्हा कुठे कामात जरा मन लागतं, छान काम होतं. मग भूमी म्हणते की हो, परंतु थोडा विचार कर. तेव्हा मग आकाश पटकन तो वॉलपेपर चेंज करतो. भूमी मनातच विचार करते की काय घाई होती इतकी वॉलपेपर चेंज करण्याची, असून द्यायला हवा होता ना. नाही म्हणजे कसं आहे, इतर वेळी तर काही ऐकणार नाही, ही गोष्ट बरी पटकन ऐकली. त्याच वेळेला इथे आता भूमी बाजूला नाराज होऊन जाते. आकाश भूमीला म्हणतो की हां ऐकलंस का, हा वॉलपेपर ना मी पुन्हा रिसेट करणार आहे. जेव्हा मी इथून ऑफिसमधून जायला निघेन तेव्हा वॉलपेपर पुन्हा घरी गेल्यावर रिसेट होईल, कारण आता तर माझा हा लकी चार्म इथे आहे, म्हणूनच मला आता इथे या वॉलपेपरची गरज नाही, तो तर माझ्या समोरच असेल ना. असं म्हटल्यावर आता भूमी लाजायला लागते आणि आकाश आणि भूमी हे एकमेकांसोबत प्रेमाने काम करायला सुरुवात करतात. दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि त्यांच्यामधलं भांडण जरा बाजूला होत असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी ही अशा प्रकारे जिंकते म्हणून पौर्णिमा रागिनीला डिवचायला सुरुवात करते. ती म्हणते की आई, आज पुन्हा एकदा आकाशने सिद्ध केलं की त्यांनी तुमच्यापेक्षा भूमीलाच अगदी झुकतं माप दिलेलं आहे. आता याचा अर्थ हाच झाला की भूमी आणि आकाश हे दोघं एकत्र असणार, म्हणजेच भूमीचा सगळा काही कंट्रोल आहे तो आकाशवर असणार आणि आकाश भाऊजी पूर्णपणे भूमीच्या तालावर नाचणार. तर इथे अभिजित हा बाहेर आलेला असतो आणि तो रागिनीला म्हणतो की आई, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव,
काही झालं तरीही ही भूमी काही आपला पिछा सोडणार नाही आहे. ती वेगाने सगळ्या गोष्टी शोधतच चालली आहे. म्हणूनच आता आपल्याकडे एकच मार्ग आहे, तो म्हणजे भूमीला कायमचं संपवायचं. तर इथे भूमी जेव्हा आकाशचा हात घेते तेव्हा आता इथे आकाशच्या बोटामध्ये रक्त आलेलं असतं. म्हणून भूमी ते बोट तोंडात घेते आणि रक्त थांबवण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की भूमी, ह्या जखमेची किंमत काहीच नाही आणि तुझ्या विरहाची किंमत ही खूप आहे माझ्यासाठी आणि तो तेव्हाच दूर होईल जेव्हा तू आणि मी एकत्र असू. असं म्हटल्यावर आता आकाश आणि भूमी एकमेकांकडे बघत असतात आणि भूमी देखील लाजत असते. आता इथे पुढचा डाव रागिनी कसा करेल हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.